आज आपण बनसरोळा येथील शिवाजी माधवराव काळे यांच्या ऊसाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत आणि त्यांनी आपली नेचर केअरची काही उत्पादनं या ऊसासाठी वापरलेली आहेत. नमस्कार. नमस्कार. मी शिवाजी माधवराव काळे, राहणार बनसरोळा, तालुका केज, जिल्हा बीड. मी माझ्या ह्या शेतामध्ये बनसरोळा शिवारात एक 65 गुंठ ऊस लावलेला आहे. ह्याची लागणीची तारीख आहे 12 ऑक्टोबर 2024. ऊसाची जात आहे 8005. तर लागण करताना मी काळजी एका गोष्टीची घेतलेली आहे की मी ऊसाचे कांडे केलेले आहेत. काळजी अशी घेतली, मी कांडे 2-2 डोळ्याचे कांडे तयार केले आणि 2-2 डोळ्याचे कांडे तयार करून मी असे सऱ्या पाडल्या, 5 फुटाच्या अंतरानं सऱ्या पाडल्या आणि त्याच्यामध्ये कांडी पुरली मजुरामार्फत. असं वजन देऊन पाण्यामध्ये लावली नाही, तर पुरल्यामुळं त्या कांडीवर 1 ते 2 इंच एवढा मातीचा थर आला आणि पुन्हा बारीक छोट्याशा नळ्यानं मी ती भिजवलं. त्याच्यामुळं ती कांडी उघडी पडली नाही. त्याच्यावर जास्तीत जास्त 1 ते 1.5 इंच माती राहिल्यामुळं, चिखल राहिल्यामुळं त्याची उगवण फास्ट झाली. उगवण झाल्यानंतर एक 8 दिवसामध्ये मी सुपर फॉस्फेट आणि युरिया हा खत टाकला. हा खत टाकल्यानंतर ऊसाची उगवण्याची आणि फूट करण्याची म्हणजे उगवण क्षमता चांगली झाली. त्याच्यानंतर मी ऊसाचा फुटवा वाढण्यासाठी मी नेचर केअर फर्टिलायझरचं प्रथविरीच ओरा आणि प्रथविरीच हे 2 प्रकारचे लिक्विड खतं एकत्र करून मी आळवणी केली. आळवणी केल्यापासून 8 दिवसाच्या आत त्याचा इतका जबरदस्त रिझल्ट मिळाला की खूप फुटवे झाले. असे ठेमड्या केल्या ऊसाच्या त्या पोग्याने आणि चांगल्या पद्धतीचा रिझल्ट या ठिकाणी आम्हाला मिळालेला. त्यानंतर काही दिवसांनी मी तणनाशक फवारलं. तण खूप झालं होतं. तणनाशक फवारल्यानंतर ऊसावर इफेक्ट झाला तणनाशकाचा, थोडे पानं करपले. त्यानंतर मी 10-34 प्रथविरीज आणि नॅनो युरिया याची आळवणी केली आणि आळवणी केल्यानंतर पुन्हा ऊसामध्ये पुन्हा पॉवर आली आणि तणनाशकामुळं माझ्या शेतामध्ये कसल्याही प्रकारचं तण नाही. या ठिकाणी काळं फटरान आहे आणि ऊसाची जी क्वालिटी आहे ती नंबर 1 आहे. आता मागाच्या 15 दिवसापूर्वी पांढरा मवा या ठिकाणी पडला. त्या ठिकाणी मी क्लोरोपायरिफॉस 1 लिटर, 19-19 विद्राव्य खत आणि देशी दारूच्या 90 मिलीच्या 4 बॉटल एका ठिकाणी करून फवारणी केली. फवारणी केल्यानंतर 4 तासामध्ये पुन्हा ऊसामध्ये मी फिरलो तर पांढरा मवा पूर्ण खाली गळून गेला. आज ऊसाची परिस्थिती अशी आहे, शितोळे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. आम्ही 10 फुटाचं अंतर एका सरीचं घेतलं आणि मोजणी केली असता त्या 10 फूट अंतरामध्ये आम्हाला 100 ऊस त्या ठिकाणी आढळून आले. याचा अर्थ असा की ऊसाची उगवण, त्याचा फुटवा छान आहे. सध्या ऊसामध्ये कसल्याही प्रकारचं तण नाही आणि ऊसाची क्वालिटी चांगली आहे. धन्यवाद.